लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता जीवाच्या फॅन फॉलोअर्सने हॅशटॅग लग्नासाठी काय पण हे वापरून जीवा नंदिनीला आणलं एकत्र. तर दुसऱ्या बाजूला पार्थला मिळालेल्या जबरदस्त कानमंत्रामुळे आता पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणताच त्या दोघांमधलं भांडण मिटलं. आता नेमकं काय घडतं हे बघूया. तर आता आपण पाहतोय की सध्या नंदिनीला आनंद निवासच्या कामासाठी 5 लाख रुपयांची गरज आहे. पण आता नंदिनीला 5 लाख रुपये कुठून मिळणार? कारण नंदिनीला घरातनं कोणाचीही मदत नको आहे. म्हणजे तिला ना तिच्या वडिलांकडनं पैसे घ्यायचे आहेत ना जीवाकडनं. तिला सगळे पैसे स्वतः उभे करायचे आहेत. मग आता नंदिनीला प्रश्न पडला आहे की मी काय करू? 5 लाख रुपये आणू कुठून? आणि जर आजच्या दिवसात 5 लाख नाही जमा झाले तर मला माझे FD वगैरे मोडाव्या लागतील. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जीवाने हे सगळं ऐकलेलं असतं. मग जीवा काय करतो? जीवा आता त्याच्या लग्नासाठी काय पण या पेजवरती लाईव्ह येतो आणि लाईव्ह येऊन मग तो सोशल मीडियावरती मला आनंद निवाससाठी मदत हवी आहे असं सांगतो. आणि फक्त 10 रुपये प्रत्येकाने दिले तरी खूप झाले असं सांगतो. त्याबरोबर लोक अगदी मोठ्या संख्येने डोनेशन देतात. त्याबरोबर आता हे सगळं शारदा बघते आणि शारदाला हे बघून खूप आनंद होतो. शारदा नंदिनीकडे येते आणि नंदिनीला सांगते, नंदिनी बघ अगं जीवा तुझ्यासाठी किती प्रयत्न करतोय. तू जर फक्त म्हणालीस की त्याला पैसे हवेत तुला तर त्याने लगेच पैसे उभे केले. त्याबरोबर जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तुला आनंद निवासच्या कामासाठी पैसे हवे होते ना, हे घे पैसे. तुला 5 लाख रुपये हवे होते. हे 5,75,000 रुपये आहेत. नेट कॅश आहे, हे घे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा हे सगळं? त्यावर मग जीवा म्हणू लागतो, नंदिनी तू म्हणाली होतीस ना की तुला पैसे माझ्याकडून किंवा तुझ्या बाबांकडून नको आहेत म्हणून. मग मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे सगळे पैसे मिळवले. आणि काळजी करू नका, हे सगळे आपल्या फॉलोअर्सनी डोनेट केलेले पैसे आहेत आनंद निवाससाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी. त्यामुळे हे पैसे तू तुझ्या कामासाठी वापरू शकतेस, हे घे. आणि मग जीवा नंदिनीला ते पैसे देतो. नंदिनी ते पैसे घेऊन खूप खुश होते आणि मग ती जीवाला म्हणते, जीवा खरंच थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझ्यासाठी आनंद निवाससाठी एवढं सगळं करताय. तुम्ही एवढे पैसे गोळा केलेत यासाठी मी तुमची खरंच शतशः ऋणी आहे. त्यावर जीवा म्हणतो, काय गं नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणते, असं सगळं मला तुमच्या फॅन्सना म्हणायचं आहे. जीवा मला ना तुमच्या फॅन्सचे मनापासून आभार मानायचे आहेत. म्हणजे नाही अहो बघा ना, ते तर मला ओळखतही नाही. फक्त तुमच्या तोंडून ते माझ्याबद्दल ऐकत असतात. त्यांना आनंद निवासबद्दलही काही माहीत नाही आहे. पण तरीही त्या लोकांनी कुठचाही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही सांगितलं म्हणून आनंद निवाससाठी सहज एवढ्या ढसळ हाताने डोनेशन दिलं. म्हणून त्या सगळ्यांचे आभार तर मानायला हवेतच ना. तर मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे होते. त्यावर मग जीवा म्हणतो, अगं नेकी और पूछ. अगं मग त्यासाठी मला विचारायची काय गरज आहे? माझ्याबरोबर एक छोटासा व्लॉग शूट कर आणि त्यामध्ये सगळ्यांचे आभार मान. आणि मी खरं बोलू का, मलासुद्धा त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. त्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि म्हणूनच तर मी तुझं मन जिंकण्याचे प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की आता मला माझ्या प्रयत्नात यशसुद्धा आले. काय नंदिनी, मी बरोबर बोलतोय ना? आलं आहे ना मला माझ्या प्रयत्नात यश? त्यावर मग मात्र नंदिनी, पुरे झालं तुमचं असं म्हणते. त्यावर जीवा म्हणतो, बरं पुरे झालं तर पुरे झालं, पण चला आता मस्त व्हिडिओ शूट करूया. त्यानंतर मग संध्याकाळी आता जीवा आणि नंदिनी व्हिडिओ शूट करत असतात. आणि त्यामध्ये आता इकडे नंदिनी ही लाईव्ह आलेली असते जीवाबरोबर. तर जीवा आता त्याच्या फॅन्सना म्हणत असतो, तर मित्रांनो, आज पौर्णिमेला ज्याप्रमाणे अख्खा चंद्र दिसतो त्याचप्रमाणे तुम्हाला आज एकाच फ्रेममध्ये जीवा आणि नंदिनी दिसत आहे. हो मित्रांनो, हो, आज तुम्हाला माझ्याबरोबर नंदिनीसुद्धा पाहायला मिळणार आहे. तीच नंदिनी जी तुमच्या लाडक्या जीवावरती रुसून बसली होती. तीच नंदिनी जिला मनवण्यासाठी तुमच्या लाडक्या जीवाने 21 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं. आज ती नंदिनी इथे माझ्याबरोबर तुम्हा सगळ्यांना भेटायला आलेली आहे मित्रांनो. कारण तिला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही आनंद निवाससाठी जे काही डोनेशन दिलं ते बघून तिला खरंच
खूप भारी वाटलेलं आहे. खरं तर मलासुद्धा तुमचे आभार मानायचे आहेत. तर इकडे नंदिनी ही जीवाकडे रागाने बघते की जीवा हा असं काय बोलतो आहे की कधीही चंद्राचा वगैरे. त्याबरोबर मग लगेचच जीवा म्हणतो, तर इथे आता आमची पसारेवाली बाई रागवलेली आहे. त्यावर नंदिनी म्हणते जीवा. त्यावर जीवा म्हणतो बरं सॉरी, इथे आता माझी नंदिनी पुन्हा माझ्यावरती रागवलेली आहे, तर आता तिचा राग वाढायच्या आत मी माईक तिला हँडओव्हर करतो आणि आता तिला जे काही बोलायचं असेल ते तिला मी बोलायला सांगतो. नंदिनी, तुझं जे काही मत असेल ते तू लाईव्ह प्रेक्षकांसमोर मांडू शकतेस. तर पुढचं आता सगळं काही तुमच्याबरोबर नंदिनी शेअर करेल. मग आता नंदिनी ही म्हणते, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नाही म्हणजे खरं बघायला गेलं तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित ओळखतही नाही म्हणजे जीवांबरोबरची तुमची सगळ्यांची गट्टी मी खूप जवळून पाहिलेली आहे. तुमच्या कमेंट्स वगैरे आम्ही नेहमीच वाचत असते, पण तुम्ही सगळे मला ओळखत नसूनही तुम्ही माझ्यासाठी एवढं डोनेशन दिलं हे बघून मला खूप बरं वाटलं. आणि ते सुद्धा जीवांच्या एका शब्दावरती तुम्ही आनंद निवाससाठी डोनेशन दिलं. तर आनंद निवास नावाची आपली एक संस्था आहे जिथे आपण गरजू लोकांसाठी काम करतो, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणतो आणि त्यासाठी आज तुमचा सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. यासाठी खरंच तुमचं कौतुक आणि मनपूर्वक आभार. आणि हो, तुम्ही जसं आमच्या दोघांवरती भरभरून प्रेम करत असता तसंच भरभरून प्रेम कायम करत राहा. एवढं बोलून नंदिनी तो व्लॉग संपवते. आता त्यानंतर बऱ्याच कमेंट्स आलेल्या असतात. काही लोकांनी तर हॅशटॅग लग्नासाठी काही पण ह्या जीवाच्या पेजला टॅग करून रीलसुद्धा बनवलेल्या असतात आणि त्याच्यावरती सांगितलेलं असतं की आम्हाला तुमच्याकडून थँक्यू नको, आम्हाला तुम्ही दोघंजणं एकत्र दिसायला हवात कॅमेऱ्यावरती, तुम्ही दोघांजणांनी पुन्हा एकत्र या, आम्हाला तेवढंच हवं आहे. काही लोकांनी तर कमेंट केलेल्या असतात की तुम्ही दोघं एकत्र या, आम्हाला थँक्यू नको, आम्हाला तेवढं पुरेसं आहे. आता ह्या सर्व कमेंट्स नंदिनी वाचते आणि नंदिनीला सुद्धा आईचे शब्द पुन्हा आठवतात. आईने नंदिनीला सांगितलं, नंदिनी बघ, म्हणजे ह्या 19 दिवसात जीवांनी तब्बल एवढ्या लोकांची मनं जिंकली, जवळपास 50,000, पण ते तुझं मन जिंकू शकले नव्हते. मग आता नंदिनीला कळत नसतं की काय करावं. मग ती पार्थला कॉल करते आणि पार्थला मला तुम्हाला भेटायचं आहे असं सांगते. त्यावर पार्थ म्हणतो, नंदिनी मलासुद्धा तुमच्याशी बोलायचं होतंच थोडं. ठीक आहे, मग सांगा तुम्ही आपण कुठं भेटायचं. त्यावर मग नंदिनी म्हणते तुम्हीच ठरवा. मग पार्थ तिला एक लोकेशन पाठवतो आणि म्हणतो हे कॅफे चांगलं आहे, आपण इथंच भेटू. मग नंदिनी आणि पार्थ दोघंजणं कॅफेमध्ये भेटलेले असतात. तर आता नंदिनी ही पार्थला म्हणत असते की सध्या जीवा माझ्यासाठी खूप काही एफर्ट्स घेत आहेत, म्हणजे अगदी माझ्यासाठी व्लॉग वगैरे बनवत आहेत, ते सगळं तर तुम्हाला पाहायला मिळतच असेल. पण आता माझ्यासाठी त्यांनी त्या दिवशी प्रॉन्स खाल्ले होते आणि मी त्यांची काळजी घ्यावी म्हणून खूप त्यांनी तडफड केली होती. मला तर जीवांसाठी काय करावं आणि काय नाही काही कळतच नाही आहे. पण तुमचं आणि काव्याचं कसं सुरू आहे. त्यावर पार्थ म्हणतो, घरीसुद्धा काही दुसरी परिस्थिती नाही आहे. घरी काव्यसुद्धा मला मनवण्यासाठी खरोखर खूप प्रयत्न करत आहेत. म्हणजे ह्या काव्या आणि त्या पूर्वीच्या काव्या यांच्यामध्ये अगदी जमीन आणि आसमान एवढं अंतर आहे. खूप फरक आहे हो या दोघींमध्ये. म्हणजे पूर्वीच्या काव्यांना मी नजरेसमोरच नको असायचो, पण आत्ताच्या काव्यांना मी नजरेसमोर नसलो की त्यांचा जीव घाबरा होतो. त्यांना काय करू आणि काय नको असं होतं. नंदिनी म्हणत असते, पार्थ अहो मग जर काव्या एवढं तुम्हाला समजून घेते तर मला वाटतं की तुम्हीसुद्धा 2 पावलं पुढे टाकायला हवी आणि काव्याबरोबर सुखाने संसार करायला हवा. त्यावर पार्थ म्हणतो, नंदिनी जर तुम्ही मला हे सांगताय, हा सल्ला सुचवताय, तर मग हाच सेम सल्ला मी तुम्हालासुद्धा देऊ शकतो की तुम्हीसुद्धा घडून गेलेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडा, भूतकाळाला विसरा आणि पुन्हा एकदा जीवाबरोबर एकत्र या. त्याबरोबर नंदिनी ही पार्थला म्हणत असते, पार्थ खरंच तुम्ही बरोबर बोलताय. आता आपण दोघांनीही आपापल्या पार्टनरना संधी देण्याबाबत विचार करायलाच हवा. बघूया काय करता येईल ते, पण तुम्ही खरंच काव्यांना संधी द्यायलाच हवी असं मला तरी वाटतं. काव्य खूप मनापासून तुम्हाला मिळवण्याचा, तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. पार्थ म्हणतो, अहो तितकेच प्रयत्न जीवासुद्धा तुमच्यासाठी करतो आहे. मी बघतो आहे ना त्याच्या सोशल मीडियावरती, आणि तुम्ही त्याच्याबरोबर तो एक छोटासा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तर बघा तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये नुसत्या कमेंट आहेत, तुम्ही एकत्र या, एकत्र या, तुम्ही दोघं एकत्र या, तुम्ही एकत्र या. आणि लग्नासाठी काय पण या जीवाच्या पेजला टॅग करून लोक रील पोस्ट करतायत की जीवानंदिनी एकत्र या, जीवानंदिनी एकत्र या.
काही काही लोकांनी तर जीवा नंदिनीच्या नावाचे फॅन पेजसुद्धा सुरू केलेत. मग एवढं सगळं असताना तुम्हाला जीवाला संधी द्यायला हवी असं नाही का वाटत? मग नंदिनी ही पार्थला म्हणते मी सुद्धा विचार करते आणि मग ते दोघंजणं तिकडनं निघतात. आता त्यानंतर पार्थ घरी येत असताना पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेतलेली असते. तर आता ही गोष्ट काव्याला माहीत नसते. पार्थ ऑफिसवरून कधीच सुटला, मग पार्थ अजून घरी कसा आला नाही? एरवी तर येवाना घरी येतो, म्हणून काव्य आता पार्थचीच वाट बघत तिथेच हॉलमध्ये घुटवळत असते. इतक्यात पार्थ घरी आलेला असतो. पार्थ घरी येतो, बघतो हॉलमध्ये काव्य आपलीच वाट बघत घुटवळतीये हे त्याच्या लक्षात येतं. पण आता तो काव्याला काहीही न बोलता थेट त्याच्या बेडरूममध्ये आतमध्ये निघून जातो. ती पेस्ट्री बेडरूममध्येच ठेवतो आणि आता तो चेंज करू लागतो. इतक्यात काव्य तिकडे येते खिडकीत आणि ती खिडकीत उभी राहते आणि पार्थला म्हणत असते, बोक्याने तर मला सांगितलंय खोलीत यायचं नाही, पण मांजर तर खिडकीतच येते ना, मग खिडकीतून मांजर उभी राहून भोका काय करतोय हे बघू शकते. काय बोक्या, बरोबर ना? त्याबरोबर मग पार्थ लगेचच काव्याच्या बोक्याला म्हणतो, मांजरीने खिडकीत उभं राहून बघण्यापेक्षा जर खिडकीत बसून पेस्ट्री खाल्ली तरीही चालेल. आता पार्थ असं म्हटल्यावर काव्या पार्थकडे बघतच राहते. त्याबरोबर पार्थ लगेचच जातो आणि त्याने काव्यासाठी जी रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते ती काव्याला देत म्हणतो, काव्या ही पेस्ट्री मी खास तुमच्यासाठी आणलेली आहे, घ्या, इथे बसा आणि खाऊन घ्या. मी तुम्हाला खोलीत यायला नकार दिला आहे, पण ह्या खिडकीवर बसून तुम्ही पेस्ट्री खाऊ शकता, ही घ्या पेस्ट्री, खा. त्याबरोबर काव्या खुश होते. पार्थ म्हणतो, आता माझ्या हातातून पहिला बॉक्स तर घ्या. त्याबरोबर काव्या म्हणते नाही. त्यावर पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या म्हणते, हो, मी एकटी ही पेस्ट्री नाही खाणार, माझी एक कंडिशन आहे, जर तुमची इच्छा असेल मी पेस्ट्री खावी तर. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या आता काय नवीन नाटक करणार आहात तुम्ही? हे बघा, उगाच जास्त नाटक करू नका, खाऊन घ्या गुपचूप. काव्या म्हणते, म्हटलं ना माझी एक अट आहे. पार्थ, जर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर पेस्ट्री खाणार असाल तर आणि तरच फक्त मी ही पेस्ट्री खायला तयार आहे, नाहीतर मग. त्यावर लगेचच आता पार्थ म्हणतो, काव्या मी असं काही करणार नाही आहे. काव्या म्हणते, ठीक आहे, मग जर तुम्ही माझ्याबरोबर पेस्ट्री खाणार नसाल तर बोक्याने आणलेली मांजरीसाठीची रेड वेल्वेट पेस्ट्री तशीच राहून जाईल. मांजरीची इच्छा तर खूप आहे रेड वेल्वेट पेस्ट्री खाण्याची, पण काय करणार, बोका खात नाही आहे म्हटल्यावर मांजरीला थोडीच खायला मिळणार आहे. मी नाही खात, जाऊ दे मग. आता काव्य मुद्दामूनच उगाचच बिचारीसारखं तोंड करते, असं दाखवत असते की मला तर खायची खूप इच्छा आहे, पण पार्थ नाही बोलतोय म्हणून मी खात नाही आहे. मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, होऊ द्या, याही वेळी तुमचा हट्ट पूर्ण खातो मी. त्यावर काव्या म्हणते, ये होईना बात, चला मग देशमुख सुरुवात करूया. आणि मग आता ते दोघंही जण पेस्ट्री उघडतात. आता पेस्ट्री बरोबर ती तर एकच चम्मच आलेला असतो. मग काव्य म्हणते, आपण एकच चम्मच शेअर करू शकतो पार्थ. आणि मग आता पहिलं काव्य एक बाईट खाते आणि म्हणते, वाव, इट्स अ व्हेरी टेस्टी, अमेझिंग. आता काव्याचं ते शांत मनमुरारपणे पेस्ट्री खाणं बघून पार्थ तिच्यामध्ये हरवूनच जातो. काव्य पार्थला चम्मच देत म्हणते, देशमुख लक्ष कुठे? त्यावर पार्थ म्हणतो, नाही काही नाही. आणि मग तो सुद्धा आता पेस्ट्री खातो आणि त्यालासुद्धा ती पेस्ट्री खूप आवडते. तो म्हणतो, खरंच पेस्ट्री चविष्ट आहे, उत्तम. त्याबरोबर काव्या ही म्हणत असते, पेस्ट्री तर नेहमीसारखीच आहे पार्थ, पण तुम्हाला माहिती आहे या पेस्ट्रीची चव आणखीन इतकी जास्त चविष्ट काय, टेस्टी काय? त्यावर पार्थ म्हणतो, फ्रेश आहे. त्यावर काव्य म्हणते, नाही फ्रेश आहेच, पण त्याबरोबर यामध्ये आपल्या प्रेमाची चव उतरली. आपण दोघंजण ही पेस्ट्री एकत्र वाटून आनंदाने खातोय ना, म्हणून या पेस्ट्रीला आणखीन जास्त चव आली आहे. तुम्ही हो म्हणा किंवा नका म्हणू, पण हेच सत्य आहे. त्याबरोबर मग मात्र आता पार्थ हा निरुत्तर झालेला असतो. तो काव्याला म्हणतो, पटापट पेस्ट्री खा, लवकर वितळून जाईल. त्याबरोबर मग काव्या म्हणत असते, तुम्ही विषय बदलताय पार्थ. त्यावर पार्थ काहीही उत्तर देत नाही. तर हे सगळं आता रम्याने तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं आणि रम्याला हे सगळं बघून खूपच जास्त राग आलेला असतो. रम्या आता खोलीत येते तर तिकडे वसुहत्यासुद्धा टेन्शनमध्ये असते. रम्या म्हणते, आई काय झालं? त्यावर वसुहत्या म्हणू लागते की अगं रम्या बघ ना, ह्या काव्याचं इकडे काहीतरी वेगळं सुरू आहे आणि त्या जीवाचं तिकडे. आता तर काय, त्या जीवा आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी त्यांचे फॅन्ससुद्धा मदत करत आहेत. काय तर म्हणे जीवा नंदिनी एकत्र या लग्नासाठी, काय पण हॅशटॅग
काहीतरी वेगळंच चाललं आहे. त्यावर मग रम्या ही खुश होते आणि हसते. त्यावर वसुहत्या म्हणते, काय गं रम्या, अशी का हसतेस वेड्यासारखी, वेड लागलं की काय तुला? त्यावर रम्या म्हणते, नाही आई, इकडे ही काव्या पार्थचं मन जिंकण्याचे जे काही आटोकाट प्रयत्न करते ना, त्या प्रयत्नांना जीवा आणि नंदिनीमुळे मूठमाती मिळणार. त्यावर वसुहत्या म्हणते, म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला नेमकं? त्यावर मग रम्या म्हणू लागते, आई अगं असं काय करतेस? एकदा का नंदिनीला जीवाने मनवलं की मग जीवा नंदिनीला घेऊन पुन्हा एकदा कायमचा देशमुखांच्या म्हणजे ह्याच घरात आपल्या घरी राहायला येईल ना. आणि एकदा का जीवा आणि नंदिनी इकडे आले की सतत जीवाला आणि काव्याला एकत्र बघून पार्थला 16 डिसेंबरचा तो काळा दिवस आठवत राहील. आणि मग पार्थ हा जीवाला आणि काव्याला एकत्र बघून पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाईल. त्यावर मग वसुहत्या ही रम्याला म्हणते, रम्या, मला तरी असं वाटत नाही आहे बाळा, अगं तुला दिसत नाही आहे का, सध्या बघ ना त्या काव्य आणि पार्थमध्ये किती गुलुगुलू सुरू आहे ते. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई अगं मी सुद्धा तेच तर आत्ता बघून आली आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, म्हणजे नेमकं काय बघितलंयस तू रम्या? त्यावर रम्या म्हणत असते, अगं चक्क पार्थने त्या काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणली होती आणि मग काव्य आणि पार्थ दोघंजणं ती पेस्ट्री एकत्र वाटून खात आहेत. काय तर म्हणे प्रेमाची चव उतरली आहे त्या पेस्ट्रीत आणि त्यामुळे ती पेस्ट्री आणखीन जास्त चविष्ट वगैरे झाली आहे, असं काव्या पार्थला म्हणते. पण आई, मला ना असं झालं आहे की कधी एकदाचा जीवा नंदिनीला घेऊन घरात येतो आहे आणि पुन्हा सगळं बर्बाद होतं आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, काव्या आणि जीवा जर समोरासमोर आले तर नक्की पार्थ डिस्टर्ब होईल ना. नाही म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं आहे आणि घडायला काहीतरी वेगळं नको गं रम्या. त्यावर रम्या म्हणते, आई अगं असं काय करतेस तू, असं उगाच निगेटिव्ह नको ना बोलूस, जरा पॉझिटिव्ह बोल ना, तुला पॉझिटिव्ह बोलता येत नाही का गं? त्यावर लगेचच वसुहत्या म्हणू लागते, रम्या अगं पॉझिटिव्ह काय बोलू मी जे खरं आहे, जे सत्य आहे तेच बोलणार ना. हे बघ, उगाच खोटं चांगलं बोलता मला येत नाही बाई. जे खरं असेल, जे स्पष्ट असेल तेच मला नेहमी बोलण्याची सवय आहे आणि मी आत्तासुद्धा खरंच बोलते. त्यावर रम्या लगेचच वसुहत्याला म्हणते, आई नको बोलूस तू खरं, तुझ्या खरं बोलण्याने जर चुकून वरून देव म्हणला ना तथास्तु, तर तू जो बोलली आहेस ते खरं होईल. आधीच एकतर संध्याकाळची वेळ आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, अगं रम्या, मी आत्तापर्यंत तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, त्यावेळी कधी देव तथास्तु म्हणाला नाही आणि आता बरोबर मी हे असं काहीतरी बोलतानाच देव तथास्तु बोलणार आहे का? तुला काहीच वाटत नाही का गं तुझ्या आईबरोबर हे असं उद्धट बोलताना, आईला दुखवताना? त्यावर लगेचच रम्या म्हणत असते, आई मग तुला काही वाटत नाही का गं तुझ्या मुलीचं प्रेम दुसरं कोणाचं तरी होईल असं बोलताना? मला तर कळतच नाही की तू असं कसं बोलू शकतेस. त्या तिकडे दोघी आपापसातच भांडू लागतात. तर दुसऱ्या बाजूला मालिनी काकू ह्या देवाकडे प्रार्थना करत असतात की बाप्पा, आता सगळं जसं चांगलं घडवून आणतोयस तसंच माझ्या मुलांच्या आयुष्यात पुढे सुद्धा सगळं चांगलं घडवून आण आणि त्यांचं सगळं आयुष्य हे अगदी व्यवस्थित सुखासमाधानाने जाऊ दे. जीवा नंदिनी एकत्र येऊ दे, काव्याच्या कष्टाला यश येऊ दे आणि पार्थ काव्याचं सुद्धा सगळं सुरळीत चालू होऊ दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.